बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड पोलिसांना शरण आलाय। वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतीये। त्यातच धनंजय मुंडेंनी अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सर्वपक्षीयांची मागणी। धनंजय मुंडे आणि अजित पवार भेट। मुंडे राजीनामा देणार का? संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 28 दिवस झाले आहेत। दरम्यानच्या काळात वाल्मिक कराडसह इतर आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। वाल्मिक कराडवरून सुरुवातीपासूनच धनंजय मुंडे टार्गेट होत आहेत। भाजप आमदार सुरेश धस यांनी पहिल्यापासूनच धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंवर आरोप केले आहेत। धसांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली तर सर्वपक्षीयांनीही धनंजय मुंडेंनी या प्रकरणात तपास होईपर्यंत मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा किंवा अजित पवार यांनी धनंजय मुंडेंचं मंत्रिपद काढून घ्यावं अशी मागणी केली आहे। अजित दादा क्या हुआ तेरा वादा, अजित दादा तेरा वादा क्या हुआ रे? काय को इसको अंदर लिया? ये अंदर लेने का जैसा नहीं है। याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतली। दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली आहे। त्या बाबतीत काहीही चर्चा झाली नाही। फक्त माझ्या विभागाच्या बाबतीत जबाबदारी घेतल्यानंतर माझी दादांची पहिली भेट होती। त्यामुळे खात्याच्या बाबतीत ज्या मी 3 बैठका घेतल्या त्या बैठकीमध्ये जे काही विषय समोर आले ते मी बोललो। धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी संभाजीराजे छत्रपतींनी केली तर वाल्मिक कराडला सरकार वाचवत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। या सगळ्यांचा बॉस कोण आहे? हे धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडेंनी फेअर ट्रायल होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। ज्यांनी खून करण्यास मदत केली आहे आणि आमचं म्हणणं आहे की सरकार वाल्मिक कराडला वाचवणार। माहित नाही मला वाल्मिक कराडकडे असं कुठलं घबाड आहे, असं कुठलं धन आहे की ज्याला हे सरकार पण घाबरतंय। धनंजय मुंडेंनी राजीनामा देऊ नये आणि त्यांचा राजीनामा घेऊ नये। साप म्हणून भुई बडू नका असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ म्हणतायत। जोपर्यंत कन्फर्म्ड होत नाही की त्यांचा हात त्याच्यामध्ये कुठेही आहे तोपर्यंत का राजीनामा त्यांनी द्यावा किंवा मागावा तरी आपण, मला हे काही बरोबर योग्य वाटत नाही। एवढी साफ म्हणून भुई थोपटणं हे काही बरोबर नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तर तपास करून निर्णय घेऊ असंच म्हटलंय। या सगळ्या प्रकरणामध्ये राज्य सरकारने अत्यंत निर्धाराने कारवाई केलेली आहे। कुठेही आम्ही मागे हटलेलो नाही, मागे हटणार नाही, कोणाला सोडणार नाही आणि कोणी कोणाला धमक्या देण्याचा प्रयत्न केला तर त्यालाही सोडणार नाही। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर राज्यभर सर्वपक्षीयांचे मोर्चे निघतायत। त्याचबरोबर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची ही मागणी जोर धरतीये। त्याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे आणि दादांची भेट झाल्यामुळे धनंजय मुंडे राजीनामा देणार का या संदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।